हे नाशिकमध्ये 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 3 नागरिकांकडे बांगलादेशी ओळखपत्र असल्याचं समोर आलेलं आहे। नाशिक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। पोलिसांकडून बांगलादेशींकडे असलेल्या ओळखपत्राचा आता तपास सुरू करण्यात आलेला आहे। नाशिक पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांवर मोठी कारवाई केली। अनधिकृतरित्या वास्तव्यास असलेल्या 8 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलंय। यापैकी 3 बांगलादेशी नागरिकांकडे ओळखपत्र मिळालं असून त्यांची चौकशी सुरू आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पोलिसांनी 4 दिवस बांगलादेशींसोबत काम करत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। आपली आयडेंटिटी पहिले लपवणं, दुसऱ्याला आपल्याला गुन्हा आपल्याला उघडकीस आणायचा आहे, पण आपली आयडेंटिटी आपल्याला लपवायचं हा एक महत्त्वाचा टास्क होता। आमचं इंटरनल कोऑर्डिनेशनमध्ये सर्वांनी जी मदत केली, सर्वांनी जी भूमिका निभावली, कोणी कामगाराची भूमिका निभावली, मी स्वतः एक सुपरवायझर, साईट सुपरवायझर म्हणून भूमिका निभावली। याच्यात सर्वांचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित राहिलं आणि आम्ही योग्य प्रकारे ती ॲक्ट देखील केला की स्वतःची आयडेंटिटी लपवण्याचा, आणि त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला। प्लॅनिंग प्रमाणे आम्ही 4 दिवस सदर ठिकाणी वेषांतर करून गेलो। 4 दिवस त्या ठिकाणी आम्ही ट्रॅक केला त्या इसमांचा। आम्हाला खात्री पडली की सदरचे इसम हे बांगलादेशी नागरिक आहेत। त्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या परवानगीने त्यांना ताब्यात घेतले।